चव्हाण यांची जयंती आणि त्यानिमित्तानं प्रीती संगमावरती अभिवादन करण्यासाठी मंत्री अजित पवार आले होते आणि पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देत होते। यानंतर पुढच्या बातमीकडे वळतोय। आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी झाली आहे आणि लोकसभेपूर्वी मनसेची मोर्चे बांधणी सुरू झाली असून या दौऱ्याअंतर्गत राज ठाकरे पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत। 12 मार्च म्हणजेच आज दक्षिण मध्य मुंबई, 13 मार्चला ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील कार्यालयांना राज ठाकरे भेट देऊन ते बैठका घेणार आहेत। राज ठाकरे शाखाध्यक्ष, उपशाखाध्यक्ष यांच्याकडून कामाचा आढावा घेणार आहेत। माहीम, धारावी, चेंबूर, अणुशक्तीनगर आणि वडाळ्यातल्या विधानसभा मतदारसंघात भेटी देत ते संवाद साधणार आहेत। तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं मिशन मुंबई नेमकं कसं असणार आहे? तर आज 12 मार्चला दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा दौरा राज ठाकरे करणार आहेत। तर 13 मार्च म्हणजे उद्या उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा ते दौरा करतील आणि परवा 14 मार्च रोजी उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघाचा ते दौरा करतील। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांच्याकडे। विशाल, मोर्चे बांधणी जोरदार सुरू झाली आहे मनसेकडून लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने आणि मुंबईतल्या काही मतदारसंघांचा आढावा घेतला जातोय, काय माहिती? नक्कीच श्वेता, याच्या आधी सुद्धा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उत्तर मुंबई आणि इतर लोकसभा मतदारसंघांचा आढावा जो आहे हा घेतला होता आणि त्यानंतर त्यांनी वर्धापन दिनामध्ये कुठच्याही प्रकारे ज्या पद्धतीनं भाजप मनसेच्या युतीच्या चर्चा आहे त्याच्यावरची कुठच्याही प्रकारचं भाष्य जे आहे हे केलं होतं। मात्र आता जर आपण पाहायला गेलं तर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत आणि हा दौऱ्याला साधारणतः 10 वाजता जी आहे ही सुरुवात होणार आहे। एकंदरीत जर पाहायला गेलं तर आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे की मनसेची वाटचाल ही एकला चलोची आहे आणि त्याच अनुषंगानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः लोकसभा निहाय हा दौरा करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे मुंबईच्या दृष्टीनं मुंबईत जे 6 लोकसभा मतदारसंघ आहेत या संघाच्या बाबतीत जर पाहायला गेलं तर मनसेचं मानसिकता जर आपण पाहायला गेलं किंवा मनसेची जर वाटचाल आतापर्यंत जर पाहायला गेली तर ही एकला चलोच्या मार्गानंच सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे कुठेतरी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे स्वतंत्रच निवडणुका लढण्याच्या मानसिकतेत आहेत का, अशा पद्धतीच्या चर्चा आता रंगू लागलेल्या आहेत। कारण का ज्या पद्धतीनं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे हे दौरे होत आहेत, स्वबळावरचाच नारा जो आहे हा पक्षातील कार्यकर्त्यांकडून येतोय। त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे या सगळ्या बाबतीत आढावा घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर मनसे आणि भाजपच्या युतीच्या चर्चा होत असताना अद्याप कुठच्याही प्रकारचा फॉर्म्युला ठरलेला नाही आहे किंवा या फॉर्म्युलावरती चर्चा जी आहे ही अद्याप झालेली आहे। त्यामुळे मनसे कुठेतरी येणाऱ्या लोकसभा निवडणुका स्वतंत्र लढण्याच्याच तयारीत असल्याची शक्यता जी आहे ही वर्तवली जाते आणि त्याच अनुषंगानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे लोकसभा निहाय दौरा करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि मुंबईच्या दृष्टीनं जर पाहायला गेलं तर मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघामध्ये मनसेची ताकद जर आपण पाहायला गेलं तर याआधी सुद्धा मनसेकडनं ज्या निवडणुका लढण्यात आल्या होत्या लोकसभेच्या यामध्ये 1 लाखापेक्षा अधिक लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान जे आहे हे मनसेला ठरलं होतं। आणि आताचं जर आपण पाहायला गेलं तर मनसेनं जर अशा पद्धतीनं उमेदवार उभे केलं तर याचा नक्कीच फटका जो आहे हा महायुती किंवा महाविकास आघाडीला यानं दोघांना सुद्धा बसू शकतो। कारण का मनसेची अशी भूमिका आहे, आपण एकला चलोच्याच मार्गाने जायचं आणि आपली जर ताकद दाखवायची असेल तर या सगळ्या निवडणुका लढणं आता गरजेचं आहे। आणि त्याच अनुषंगानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे जे आहेत हे पदाधिकाऱ्यांकडनं आढावा घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। याच्या आधी प्रत्येक लोकसभा निहाय त्यांनी निरीक्षक नेमले होते, निरीक्षकांकडून आढावा आला होता, निरीक्षकांच्या आढावा बैठका झाल्या होत्या आणि आता स्वतः हा सगळा आढावा आल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे थेट लोकसभा मतदारसंघांमध्ये जाऊन शाखाध्यक्ष, उपाध्यक्ष, गटाध्यक्ष यांच्याकडनं आढावा घेत आहेत। कशा पद्धतीनं तयारी आहे, लोकसभा मतदारसंघाची बांधणी झाली का किंवा प्रत्येक वॉर्डात कशा पद्धतीनं मनसेचं कार्य चालू आहे, ताकद आहे का, याची चाचपणी जी आहे ही मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडनं सुरू झालेली आहे। त्यामुळे इथून पुढे 3 दिवस जे आहे हे सलग मुंबईतील लोकसभा मतदारसंघांमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दौरा करतायत। आपण जर मनसे यावेळेला किती जागा लढणार याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर जवळपास 12 ते 13 जागांवरती मनसे लढण्याची तयारीत आहे। संपूर्ण राज्यात 12 ते 13 जागांवरती मनसे निवडणूक लढू शकतात आणि त्याच अनुषंगाने ही तयारी जी आहे ही मनसेची सुरू झालेली आहे। श्वेता, विशाल, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। आणि आज 10 वाजल्यापासून राज ठाकरे यांचा जो दौरा सुरू होईल त्याकडे सुद्धा आपलं लक्ष असेलच।